शिक्षणाचा कार्यक्रम जो है, जो ये ट्रेनिंग सेशन है, इसके अंदर क्या होता है कि प्रोविजन ऐसा है कि एक्ट में जो ये हमारी संस्था है, इसके लोगों को पता होना चाहिए कि ये संस्था का काम किस कानून के तहत चलता है, इसके जो बायलॉज है वो क्या होते हैं। तो इसका ट्रेनिंग देना कंपलसरी है। तो अगर वो ट्रेनिंग नहीं देंगे तो हमारे ऑडिट में पॉइंट आता है कि ये ट्रेनिंग नहीं दिया है, जैसे कुछ खामियां है तो ये हम लोग डिफॉल्ट करते हैं। तो बाय डिफॉल्ट ये करना चाहिए, ट्रेनिंग कंपल्सरी है हमको। तो हम लोग अभी तक कर नहीं रहते, लेकिन हम लोग का सोसायटी साहेब, आमची सोसायटी ही ठाणे जिल्ह्यातली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातली बेस्ट सोसायटी म्हणून जे टॉप सोसायटी त्याच्यामध्ये फेडरेशनने आम्हाला अवॉर्ड दिलेला आहे। हा, तर खूप चांगले चांगले आमचे इनिशिएटिव्ह असतात, ते का आता मी सांगत नाही जास्त। सो दोघांचे स्वागत आहे। आणि उशीर झाला, बरेच लोक आपली निघून गेले कामाच्या निमित्ताने, त्याच्यामुळे काही हरकत नाही, परंतु आपण परत असं सेशन घेत राहू वरती। आणि मार्क ट्वेन म्हणून जो आहे एक विचारवंत, त्यांनी असं म्हटलं होतं की सत्ताधारी जे असतात ते काय करतात की आपल्या लोकांना शिक्षण मिळू देत नाही। त्याचं कारण असतं की शिक्षण मिळाले की माणसं हे होतात, म्हणजे उद्धट होतात, म्हणजे प्रश्न विचारतात ना। तर पण आपलं असं काही नाहीये। आपण सातत्याने असा प्रयत्न करतो की सगळ्यांनी नॉलेज घेतलं पाहिजे, पण तो ते नॉलेज घेऊन त्याचा गैरवापर पण नाही केला पाहिजे। सोसायटी ही सहकारी संस्था असते, त्याच्यामध्ये आपण जर कोणाकडे बोटं दाखवत असू तर ती उरलेली बोटं आपल्याकडे पण असतात, कारण सहकारी संस्थेमध्ये सगळे जबाबदार असतात ना। कारण का आम्हाला काय पेनल्टी करण्याचा अधिकार असतो, कोणाला काय तुरुंगात तर टाकता येत नाही की सरकार जसं टाकतं तसं। तर जास्तीत जास्त काय पेनल्टी पण हा शेवटचा मार्ग असतो। एकमेकांनी समजून उमजून काम केलं पाहिजे, मर्यादा समजल्या पाहिजे, सदस्यांना समजल्या पाहिजे, शिस्त आपण पाळली पाहिजे सगळ्यांनी। आणि प्रत्येक जण जरी मालक असला, म्हणजे ह्या सोसायटीचा भागधारक असला, शेअर होल्डर असला, तरी पण एक यंत्रणा काम करत असते। कोणी काय डायरेक्ट कर्मचाऱ्याशी बोलणं, त्याला सूचना करणं असं नसतं। आमच्या कमिटी मेंबरला पण काही सांगायचं असेल तर त्या मीटिंग मध्ये सांगायचं असतं। कमिटी मेंबर आहे म्हणून त्यांनी ह्याला जाऊन पकड, त्याला जाऊन पकड असं नसतं। कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधायचा नसतो। तुम्हाला जर काही सूचना असतील तर तुम्ही मेलद्वारे कळू शकता, फॅसिलिटी मॅनेजरशी बोलू शकता, चेअरमनशी बोलू शकता, सेक्रेटरीशी बोलू शकता, असं असतं। आता तर 339 फ्लॅट मध्ये लोक निघाली, त्यांच्या कुटुंबातले 5-5, 4-4 लोक निघाले, आणि प्रत्येकाने येऊन जर प्रत्येक कर्मचाऱ्याला काही सूचना करायला सुरुवात केली तर कामच नाही करू शकणार। तर ह्या सगळे पथ्य असतात ती पाळावी लागतात, पण त्यासाठी कायद्याचं ज्ञान आवश्यक असतं। तर त्यासाठी आपण या दोघांना निमंत्रित केलेलं आहे। फेडरेशन कडनं आले आहेत, आपलं जे ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव फेडरेशन है, उसके ये दो ट्रेनर है और वेल एजुकेटेड और उनको नॉलेज रहता है। तो हम ये नॉलेज गेन करने के लिए मैं दोनों को रिक्वेस्ट करूंगा कि आपको जितना होगा हमको नॉलेज दीजिए। थैंक यू। नमस्कार। आज मराठीमध्ये चालेल ना? हा? नंतरचं काय असेल ते इंग्लिश किंवा हिंदीमध्ये आपला चौधरी सर आपल्याशी डिस्कस करतील। आज लोढा प्रिवा या संस्थेने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनला शिक्षण प्रशिक्षणासाठी निमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम मी ठाणे जिल्हा हाऊसिंगच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो। तसंच आताच आपल्या संस्थेचे पदाधिकारी यांनी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन बद्दल किंवा ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आपल्याला चांगला पुरस्कार मिळाला, त्यामुळे हाऊसिंग फेडरेशनच्या बद्दल बऱ्यापैकी पदाधिकाऱ्यांना तरी चांगली माहिती असेल असं वाटतं। तरी सुद्धा आपल्या सर्वांना माहिती मिळावी की नक्की फेडरेशन ही काय आहे, फेडरेशन आपल्यासाठी काय काम करतं आणि त्याचा आपल्याला कशा प्रकारे उपयोग करता येईल त्याबद्दल दोन शब्द बोलतो। साधारण 44 वर्षापूर्वी ठाण्यामध्ये ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनची स्थापना झाली। त्यावेळी तत्कालीन माननीय बोरवणकर सर या संस्थेचे अध्यक्ष होते आणि ते 2008 पर्यंत त्यांनी कार्यभाग सांभाळला होता। त्यानंतर 2008 मध्ये आणि 2008 पर्यंत ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनची फारशी प्रचिती झाली नव्हती किंवा याचा कामाचा रोल काय आहे, संस्थांसाठी काय कशा प्रकारे उपयोगी येते त्याचं तेवढंच फारसं विस्तारणं झाली नव्हती। परंतु 2008 साली
माननीय सीताराम राणे साहेब या संस्थेचे त्यांचं पॅनल या संस्थेवरती निवडून आलं आणि स्वतः सीताराम राणे साहेब या संस्थेचे अध्यक्ष झाले. तर त्यावेळी अध्यक्ष झाल्यानंतर सीताराम राणे साहेबांनी या ठाणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळे मेळावे आयोजित केले होते आणि त्याच्यातून त्यांना काही प्रश्नांची जाणीव झाली की ह्या ज्या काही अडचणी आहेत त्यामध्ये डीम कन्व्हेन्स हा एक महत्वाचा मुद्दा होता आणि त्या संदर्भात राणे साहेबांनी तत्कालीन सरकारच्या ध्यानात आणून दिलं आणि त्यामुळे हा डीम कन्व्हेन्सचा कायदा आला आणि त्यामुळे संस्थेच्या नावाने जमीन पहिलं कसं होती की साधारण बिल्डरची जबाबदारी होती की संस्था हँडओव्हर करताना 4 महिन्यात ते संस्थेच्या नावाने जमीन करणं ही प्रक्रिया पूर्ण करणे त्यांची जबाबदारी होती. परंतु बिल्डर लोक टाळाटाळ करत होते आणि आपल्या जे सभासद आपण फ्लॅट घेत होतो आपल्याला यापैकी प्रक्रिया पूर्ण माहिती नव्हती. परंतु डीम कन्व्हेन्स हा कायदा साधारण 2011 पासून त्याचं फॉलोअप चालू झालं होतं आणि 2011 नंतर हा डीम कन्व्हेन्स कायदा चालू झाला आणि बऱ्याचशा संस्थांनी या डीम कन्व्हेन्स कायद्याचा उपयोग करून घेतला आणि संस्थेच्या नावाने जमीन करून घेतले. त्या संदर्भातली जी प्रक्रिया अशी असते त्याबद्दल पुढील लेक्चरमध्ये डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया चौधरी साहेब आपल्याला सांगतीलच. आणि अशा प्रकारे बरेचसे काही अडचणी होत्या त्या संदर्भात सहकार विभागाशी तत्काळ जे काही विद्यमान सरकार असेल त्यांच्याशी पत्रव्यवहारातर्फे असतील किंवा प्रत्यक्ष संबंधित मंत्र्यांशी सहकारातल्या अधिकाऱ्यांशी गाठीभेटी घेऊन राणे साहेबांनी बरेचसे प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली. त्यामुळे 2015 म्हणा किंवा 2023 म्हणा या तिन्ही टर्म मध्ये सीताराम राणे साहेबांचं पॅनल जिंकून आलंय आणि आजही विद्यमान अध्यक्ष म्हणून तेच कार्यरत आहेत. ठीक आहे. त्यामुळे आता आपण प्रत्यक्षात आपल्या आजच्या ज्या विषयाला आहे तो विषयाला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण ज्या संस्थेमध्ये राहतो त्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे आपण लोक एकत्र संस्थेमध्ये राहतो. म्हणजे काय आहे की आपले एक कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये अनेक जाती धर्माचे लोक असले तरी एक व्यवस्थापन एक समिती आपण स्थापन करतो आणि त्या समितीचे प्रमुख जे असतात जसे आता साहेब मी मार्गदर्शन केलं तसे असे जर चांगले व्यवस्थित जर आपल्याला सांभाळ करणारे असतील तर कुटुंब प्रमुख हे त्यांची जबाबदारी असते आणि आपल्या संस्थेचा कारभार व्यवस्थितपणे चालण्यास मदत होते. आणि त्याचबरोबर जे इतर सभासद असतात त्यांनी सुद्धा आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली तर संस्थेचं कामकाज सुरळीतपणे पार पडतं. यासाठी 2013 मध्ये जी 97वी घटना दुरुस्ती झाली होती आणि त्या घटनेच्या दुरुस्तीनुसार 2 नवीन GR आले होते आणि त्या GR मधला प्रत्येक संस्थेने 24 अंतर्गत प्रशिक्षण घेणं हे गरजेचं केलं होतं आणि प्रत्येक संस्थेची निवडणूक प्रक्रिया ही प्राधिकृत अधिकारी यांच्या मार्फत करून घ्या असे ते 2 GR आले होते. त्यापैकी 2019 सालामध्ये त्या GR मध्ये परत सुधारणा झाली आणि 154B हा नवीन सुधारित GR आला आणि त्या GR चं पालन आपल्याला आता 2019 नंतर करायचं. त्याच्यामध्ये सुद्धा निवडणूक प्रक्रिया जी आहे ती साधारणतः 250 पेक्षा जे सभासदांची संख्या असेल 250 पेक्षा कमी यांची निवडणूक प्रक्रिया ही ई वर्गातून करण्यात आली आणि त्यासाठी उपनिबंधकाच्या कार्यालयातील जे पॅनलवरती जे निवडणूक अधिकारी असतील पॅनलवर असतील त्यांच्या मार्फत जी आपली व्यवस्थापन समितीची स्थापना ही दर 5 वर्षांनी करण्याचं त्याच्यामध्ये GR आले आणि त्या अनुषंगाने जे आपल्याला शिक्षण किंवा प्रशिक्षण जे घेण्याचं त्या GR मध्ये पास केलं त्यानुसार दर 5 वर्षांनी कमिटी आपली स्थापन झाल्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या मार्फत 1 दिवसाचं प्रशिक्षण असतं. ते प्रशिक्षण आमच्या ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचं एक प्रशिक्षण आहे त्याच्या अर्ज करायचा आणि आमच्या ऑफिसमधून तुम्हाला तारीख दिली जाते आणि त्या तारखेला तुमचे जे पदाधिकारी असतील
त्या पदाधिकाऱ्यांचं प्रशिक्षण तिथे दिलं जातं. आणि दुसरं जे प्रशिक्षण आहे जे आज तुम्ही घेताय, तर संस्थेचे पदाधिकारी असतात, त्या पदाधिकाऱ्यांची एक जबाबदारी असते की आपण एक कुटुंब प्रमुख आहोत. त्यामुळे कुटुंब प्रमुख असल्या कारणाने आपल्यावरती बऱ्याचशा जबाबदारी असतात. साधारण हा आपला सेवा देण्याचा एक भाग असतो. कुठल्याही प्रकारचं आर्थिक वेतन या संस्थेला किंवा पदाधिकाऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे तरी सुद्धा जी जबाबदारी आपल्याला संस्थेने दिली असते, ती जबाबदारी आपण काळजीपूर्वक किंवा आपल्या ज्या संस्थेचे नियम असतील त्या नियमांना धरून पार पाडणं गरजेचं असतं. त्यामुळे व्यवस्थापन समितीची निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर हे जे टीमकडनेस आणि निवडणूक प्रक्रिया हे चौधरी साहेब तुम्हाला मार्गदर्शन करतील किंवा संस्थेचं ऑडिट असेल, अकाउंटिंग असते, या संदर्भात आपला चौधरी साहेब आपल्याला मार्गदर्शन करते. तर साधारण संस्थेची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर दर महिन्याला तुमची मासिक सभा होणं गरजेचं आहे. या मासिक सभेमध्ये जे आपले तुम्ही मेंटेनन्सच्या स्वरूपात जे तुमचं इन्कम असेल किंवा इतर काही तुमच्या संस्थेमध्ये ज्या सोयी सुविधा आहे या संदर्भात तुमच्या मेंटेनन्समध्ये जे चार्जेस लावलेले असतील, या जमा खर्चाचा कशा प्रकारे वापर झालेला आहे किंवा हे सगळ्या जे तुमचे इतर समिती सभासद असतील यांच्या समोर ते ठेवायचं आहे. इन्कम अँड एक्सपेन्स दर महिन्याचं हा त्या वेळी क्लिअर करणं गरजेचं आहे. शिवाय इतर सभासदांकडून काही जर पत्र आली असतील, ट्रान्सफरसाठी असतील किंवा इतर काही त्यांच्या अडचणी असतील, त्या संदर्भात तुम्हाला मासिक सभेमध्ये चर्चा करून त्याच्यावरती विचार करून संबंधित आपले जे सभासद असतील त्यांच्यावरती तोडगा काढण्यासाठी ती मीटिंग दर महिन्याला होणं गरजेचं आहे. शिवाय 31 मार्च नंतर वार्षिक आर्थिक वर्ष आपलं 31 मार्चला जर संपतं, त्यानंतर 45 दिवसामध्ये जे वर्षाचं जे आपलं अकाउंट असतं ते अकाउंट आपल्याला 31 मार्च नंतर 45 दिवसामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर ते 31 जुलैपर्यंत जे ऑडिट झालेलं असेल ते आपल्याला गव्हर्नमेंटच्या साईटवरती सबमिट करणं. त्यानंतर 30 सप्टेंबर पर्यंत आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं गरजेचं आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जे आपण ऑडिट केलेलं असतं किंवा जे काही इन्कम एक्सपेन्स किंवा बॅलन्स शीट असते ती संस्थेच्या सर्व सभासदांना पोच करून संबंधित जी आपली वार्षिक सर्वसाधारण सभा होते त्या सभेमध्ये त्या विषयावरती काय कोणाच्या शंका असतील किंवा ऑडिट संदर्भात काही प्रश्न आले असतील, लोकांच्या काही शंका असतील, त्या शंकेचं निरसन करण्याची जबाबदारी ही त्या संस्थेचे जे पदाधिकारी असतील किंवा समिती असेल त्यांची असते. ऑडिट रिपोर्ट प्रत्येक सभासदाच्या घरी पोहोचणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑडिट 30 सप्टेंबर नंतर साधारणतः ऑडिट आपला संपल्यानंतर साधारण 90 दिवसाच्या आतमध्ये ऑडिटरने आपल्याला जे रिमार्क दिलेले असतील ओ फॉर्म मध्ये, म्हणजे त्याला रेक्टिफिकेशन रिपोर्ट म्हणतात, ते 90 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला DDR कडे सुपूर्द करणं हे आपलं महत्वाचं जबाबदारी आहे. जर 90 दिवसामध्ये रेक्टिफिकेशन रिपोर्ट जर आपण सबमिट केला नाही आणि संबंधित काही तक्रारी जर उपनिबंधकाजवळ गेल्या आणि त्यांच्या लक्षात जर आलं की रेक्टिफिकेशन रिपोर्ट म्हणजे दोष दुरुस्ती अहवाल आपल्याजवळ जमा झालेला नसेल, तर उपनिबंधक संस्थेला नोटीस पाठवून त्याबद्दलची खुलासा मागवतील किंवा संबंधित कमिटीचे जे पदाधिकारी असतील त्यांना 5 वर्षासाठी निवडणुकीमध्ये भाग न घेण्यासाठी तसा ते निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे 31 मार्च नंतर 45 दिवसामध्ये ऑडिट बनवणं, त्याच्यानंतर 31 जुलैपर्यंत आपल्याला सबमिट करणं आणि 30 सप्टेंबर पूर्वी आपली वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं आणि त्यानंतर 90 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला रेक्टिफिकेशन रिपोर्ट आपल्या गव्हर्नमेंटला सबमिट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आपले इतर सभासद असतात त्यांच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या असतात. जबाबदारी म्हणजे काय की आपण संस्थेमध्ये राहतो, जरी आपले पदाधिकारी असतील किंवा इतर समिती असतील किंवा इतर जे काही कर्मचारी असतील ते त्यांची सेवा करतच असतात, परंतु एक आपण संस्थेचा भाग म्हणून संस्थेचं देणं असतं, म्हणजे जे आपल्याला मेंटेनन्स आपण जमा करतो
ते दर महिन्याच्या महिन्याला असेल किंवा तुमचं 3 महिन्याने बिल बनत असेल तर जसं बिल बनतं आणि संस्थेने जे आपल्याला टाइम टेबल ठरवलेलं असेल त्याप्रमाणे आपलं दर महिन्याला मेंटेनन्स बिल क्लिअर करणं ही आपली जबाबदारी असेल. एखादा समजा 3 महिन्यापर्यंत जर मेंटेनन्स भरत नसेल तर तो थकबाकीदार म्हणून आपल्याला डिक्लेअर केला जातो आणि संस्थेला 154B29 नुसार त्याच्यावरती वसुलीची कारवाई आपल्याला करता येते. ती जी काय प्रक्रिया असेल ती थोडक्यात मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये सांगेन. परंतु तसेच संस्थेचा जो आपण कार्यभाग कॉमन पॅसेज वापरतो तो नीट ठेवणं, क्लीन करणं, संस्थेचे जे काही पत्रव्यवहार असतील, मीटिंग अटेंड करणं, वार्षिक सर्वसाधारण सभा असेल किंवा विशेष सर्वसाधारण सभा असेल, त्या सभा इतर सभासदांनी प्रत्येक सभासदांनी त्या सभा मीटिंग अटेंड करणं ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असते. अशा तरच आपलं कामकाज किंवा हे कुटुंब आहे हे व्यवस्थित पूर्ण सांभाळण्यासाठी आपल्याला मदत होते. शिवाय जे आपल्या संस्थेमध्ये काही आपण भाडेकरू ठेवतो, भाडेकरू ठेवत असताना त्यांच्यामध्ये जो काही करार होतो किंवा जे भाडेकरूंचे जे मालक असतात, ज्या फ्लॅटचे मालक असतात ते संबंधित किंवा एजंटला सांगून त्या फ्लॅटमध्ये भाडेकरू ठेवतात. पण त्या भाडेकरूची जी ऍग्रीमेंट होते ती ऍग्रीमेंट रजिस्टर होणं गरजेचं आहे आणि विथ पोलीस एनओसी, पोलीस व्हेरिफिकेशन होणं त्याच्यात गरजेचं आहे आणि त्याची एक कॉपी संस्थेकडे जमा होणं गरजेचं आहे. भाडेकरू ठेवताना संबंधित संस्थेला त्याची पूर्ण माहिती असणं किंवा कुठला भाडेकरू आहे त्याची बॅकग्राऊंड काय किंवा त्याचा आधार कार्ड, पॅन कार्ड जे काय असेल त्या अग्रीमेंट बरोबर जोडणं गरजेचं आहे. त्यामुळे जेवढी संस्थेने ची जबाबदारी आहे तेवढी जो काही मालक असेल त्या संस्थे फ्लॅटचा त्याची जबाबदारी आहे की त्याने एजंटला जरी एखाद्या फ्लॅटचं भाडेकरू शोधण्यासाठी त्यांनी जबाबदारी दिली असली तरी त्यातली जी कागदोपत्री जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्याने पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यानंतर संस्थेच्या ज्या रेकॉर्ड असतात, जे पदाधिकारी असतील, आपले जेवढे पण फ्लॅट आहेत त्या फ्लॅटच्या प्रत्येक फ्लॅटची एक फाईल असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक फ्लॅटची स्टार्ट टू एंड म्हणजे जे आपण चेन अग्रीमेंट म्हणतो, त्यावेळी आपण बिल्डर कडनं जी फ्लॅट घेतो ते फ्लॅट घेत असताना आपला एक करार होतो, म्हणजे आपला खरेदी बनतं म्हणजे अग्रीमेंट बनते. ते अग्रीमेंटची कॉपी आपल्या जेव्हा आपण फ्लॅट ट्रान्सफर करतो ती कॉपी संस्थेकडे असणं गरजेचं आहे. समजा एका फ्लॅटची 2 वेळा विक्री झाली असेल, 3 वेळा विक्री झाली असेल त्याला आपण चेन अग्रीमेंट म्हणतो. पण जेवढ्या वेळा आपल्या फ्लॅटची जेवढी विक्री होते तेवढ्या विक्रीचं सगळं रेकॉर्ड संस्थेच्या ऑफिसमध्ये असणं गरजेचं आहे. शिवाय संस्थेकडनं एखाद्या सभासदाने काही पत्रव्यवहार जर संस्थेकडे केला असेल तर पत्रव्यवहारची कॉपी सुद्धा त्या फाईल मध्ये असणं गरजेचं आहे. शिवाय इतर जे काय फाईल असतील, इलेक्ट्रिसिटीची फाईल असेल, टॅक्स बिलची असेल, वॉटर सप्लायची फाईल असेल किंवा तुमचे बाकी काही इतर जे तुम्ही सर्व्हिस देतात त्या प्रत्येक त्याची फाईल असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या डिपार्टमेंट मध्ये असं जसं लाईट बिलची फाईल वेगळी असेल, टॅक्सची फाईल वेगळी असेल किंवा आपण तुम्ही जे काही इतर सुविधा देताय त्या सगळ्याचं रेकॉर्ड असणं गरजेचं असेल. तुमचे सिक्युरिटीचे स्टाफ असतील, वॉचमॅन असेल किंवा इतर काही कर्मचारी, साफसफाई कर्मचारी असतील, यांचं सुद्धा रेकॉर्डची वेगवेगळी फाईल असणं गरजेचं आहे. शिवाय इतर महत्वाच्या ज्या रजिस्टर आहेत, बऱ्याचशा प्रकारच्या रजिस्टर आहेत, चौधरी साहेब त्यांच्या याच्यामध्ये क्लिअर करतीलच, परंतु महत्वाचे जे काय असतील त्या आय रजिस्टर असतं, जे रजिस्टर असतं, शेअर रजिस्टर असतं, नॉमिनेशन रजिस्टर असतं. ह्या ज्या महत्वाच्या ज्या रजिस्टर आहेत त्या रजिस्टर संस्थेच्या ऑफिस कार्यालयामध्ये असणं गरजेचं आहे. ज्या वेळी संस्थेजवळ एखादा फ्लॅट खरेदी विक्री झाल्यानंतर त्याचं जे काही रेकॉर्ड असेल ते रेकॉर्ड ट्रान्सफर करताना त्या संबंधित रजिस्टर वरती रेकॉर्ड अपडेट होणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट हा एक महत्वाचा विषय असतो. साधारणतः आपल्या संस्थेला 15 वर्ष झाल्यानंतर दर 5 वर्षांनी आपल्याला
स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे. 15 वर्षानंतर दर 5 वर्षांनी साधारणतः 30 वर्षापर्यंत दर 5 वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे. आणि जर स्ट्रक्चरल ऑडिट जरी आपण केलं तर जो आपल्याला रिपोर्ट देतो त्या रिपोर्ट दिल्यानंतर सुद्धा त्याने जे काय रिपोर्ट मध्ये मेन्शन केलेलं असते, आपला कुठला पिलरचं काहीतरी काम निघालं असेल किंवा टाकीचं काहीतरी क्रॅक झालं असेल किंवा इतर काही, तो आपल्या रिपोर्ट मध्ये प्रत्येक फ्लॅटचं स्ट्रक्चर ऑडिट करतो किंवा आजूबाजूचा परिसर असेल त्या सगळ्याचा तुम्हाला रिपोर्ट देतो. आणि त्याने जे रिमार्क दिले असतील त्या रिमार्क प्रमाणे आणि जो स्ट्रक्चरल ऑडिट असेल तो आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या पॅनलवरील असणं गरजेचं आहे. आणि त्याने ज्या रिपोर्ट दिल्यानंतर त्या रिपोर्ट प्रमाणे संबंधित जो काही तो कॉन्ट्रॅक्टर देईल किंवा त्याचा जो काही स्ट्रक्चर इंजिनियर असेल त्याने जे कोटेशन दिलं असेल त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्याशी चर्चा करून त्याने जे रिमार्क दिले असेल त्याप्रमाणे त्याच्याकडून काम करून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच काय आहे, आणि ते काम करून दिल्यानंतर काम केल्यानंतर संबंधित त्या कॉन्ट्रॅक्टर कडून आपल्याला स्टॅबिलिटी रिपोर्ट घेणं महत्वाचं आहे. आणि तो स्टॅबिलिटी रिपोर्टच आपल्याला टीएमसी मध्ये म्हणजे ठाणा महानगरपालिकेमध्ये आपल्याला सबमिट करायचा असतो. त्याच्यावरती तुमच्या ज्या बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर आहे ते साधारण कसं आहे, त्याची क्वालिटी कशी आहे किंवा ते साधारण आपल्याला पुढे कशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे किंवा नाही करायचं आहे त्या रिपोर्ट मध्ये असतं. आणि तेच रिक्वायर्ड ठाणे महानगरपालिका आपल्याकडे घेत असते. त्यानंतर 154B म्हणजे थकबाकीदारांसाठी त्याच्यामध्ये जे मेन्शन केलं आहे त्याबद्दल मी थोडस सांगतो. 154B29 यानुसार जे आपण संस्थेला सभासदांना जे मेंटेनन्स आपण पाठवतो, मगाशी मी सांगितलं की साधारणतः 3 महिने जर एखाद्या सभासदाने आपल्याला जर मेंटेनन्स संस्थेकडे जमा केला नसेल तर तो डिफॉल्टर म्हणून ठरवला जातो. आणि अशा प्रकारे 3 महिने, 6 महिने, वर्ष अशा प्रकारे जर त्याने थकवलं असेल तर साधारण संस्थेला वसूल करणं थोडस कठीण जात. त्यामुळे गव्हर्नमेंटने आपल्याला नवीन प्रक्रिया दिली. पहिल्या सुरुवातीला 101 तो कायदा होता, आता त्याच्यामध्ये बदल करून 154B29 त्यानुसार काय होतं की आपण संस्थेने एखादा डिफॉल्टर पैसे भरत नसेल तर त्याला सुरुवातीला संस्थेने म्हणजे सेक्रेटरीच्या सहीने त्याला पत्र देणं गरजेचं आहे की आपली एवढी एवढी थकबाकी आहे, तर ती थकबाकी एवढ्या दिवसामध्ये साधारण 8 ते 10 दिवसामध्ये तुम्ही संस्थेकडे जमा करा. अदरवाईज आपल्यावरती 154B मध्ये आपल्याला रिकव्हरी आपल्याला काय ऍक्शन घेण्यासाठी संस्था कार्यवाही करेल. पहिल्या नोटीसला त्यांनी जर उत्तर नाही दिलं असेल तर साधारणतः आपल्याला 15-20 दिवसांनी परत दुसरी नोटीस पाठवता येईल. दुसरी नोटीस नाही त्याला सुद्धा त्यांनी जर आपल्याला रिस्पॉन्स नाही दिला तर आपल्याला एखाद्या वकिलामार्फत आपण फायनल नोटीस पाठवायची. आणि त्या फायनल नोटीसला सुद्धा जर त्यांनी रिस्पॉन्स नाही दिला तर पहिली नोटीस, दुसरी नोटीस आणि वकिलामार्फत पाठवलेली तिसरी नोटीस आणि त्याचं जे काही झिरो स्टेटमेंट म्हणजे जेव्हापासून त्यांनी संस्थेची थकबाकी थकवली आहे त्यापासून स्टेटमेंट अशा प्रकारचा जे फाईल बनवून संबंधित जर तुमचा पण वकील असेल किंवा तुमच्यापैकी कोण त्या संदर्भात कामं करत असेल तर त्यांनी उपनिबंधक कार्यालयात वसुली दाखला मिळण्यासाठी फाईल सबमिट करायची असते. आणि तिथे सुद्धा उपनिबंधक काय करतात की संबंधित जो डिफॉल्टर असेल त्याला ते नोटीस पाठवतात, संस्थेला नोटीस पाठवतात किंवा संस्थेने वकील केला असेल तर ते वकिलामार्फत हे करतात, तारीख देतात की ह्या दिवशी तुमची हिअरिंग आहे, तुमचं जर काय म्हणणं असेल तर आमच्या समोर ते मांडा. तर त्यांना सुद्धा संधी एक किंवा 2 हिअरिंग लावतात. ते त्या दोन्ही हिअरिंगला समजा तर संबंधित डिफॉल्टर आलाच नाही तर उपनिबंधक त्या संबंधित फाईलवरती विचार करून वसुली दाखला देतात आणि तो वसुली दाखला मिळाल्यानंतर संस्थेची समिती सभा घेते आणि तो वसुली दाखल्याच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन मध्ये तो ठराव पास करून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन मध्ये वसुली करण्यासाठी आपल्याला ती प्रक्रिया करायची आहे. म्हणजे वसुली दाखला आणि संबंधित ज्या डिफॉल्टरचे स्टेटमेंट असेल
आणि तुमचे चेअरमॅन असतील, सचिव असतील, खजिनदार असतील यांचे नाव, मोबाईल नंबर आणि जवळपासचं पोलीस स्टेशन असं यांचा रेकॉर्ड तुम्हाला ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनमध्ये सबमिट केल्यानंतर आमचे जे अधिकारी असतील ते अधिकारी रिकव्हरी प्रक्रिया चालू करतात. ते सुद्धा आमचे रिकव्हरी अधिकारी असतील संबंधित ज्या डिफॉल्टरला पहिली नोटीस पाठवतात. पहिल्या नोटीसला जर त्यांनी दाद नाही दिली तर साधारणतः 20-25 दिवसानंतर दुसरी नोटीस पाठवतात. त्याला सुद्धा नाही त्यांनी जर हे केलं तर संबंधित अधिकारी आमचे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येतात. तशी जप्तीपूर्वीची पाहणी नोटीस पाठवतात आणि व्हिजिट करतात. आणि त्या सुद्धा प्रक्रियेला त्यांनी जर दाद नाही दिली तर जप्तीची ऑर्डर काढतात आणि त्या जप्तीची ऑर्डर मध्ये जे काय प्रोसिजर आहे ते करतात आणि इव्हन ऑप्शन पर्यंतची प्रक्रिया करण्याचे अधिकार आणि जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्याने दिलेले आहेत. तर आपल्यापैकी काही डिफॉल्टर असतील तर त्यांच्यावरती तुम्ही प्रक्रिया चालू करता. तर ऍडव्होकेट म्हणून जर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जर गरज लागली तर आपले ऍडव्होकेट अविनाश चौधरी साहेब आहेत ते तुम्हाला मदत करतील. आणि मला जे चौधरी साहेबांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तुमचे जर काय प्रश्न असतील तर साधारण चौधरी साहेबांचं मार्गदर्शन झाल्यानंतर अगदी शेवटी आपण 15-20 मिनिटाचा टाइम दिला जाईल त्याच्यामध्ये आपण घेऊ. आज म्हणजे मला अचानक चौधरी साहेबांनी सांगितलं की आमचे जे प्रमुख चौधरी साहेबांबरोबर येणार होते, पोद्दार साहेब म्हणून होते, त्यांना अचानक काहीतरी अडचण आली त्यामुळे ते येऊ शकले नाही आणि आयत्या वेळी येणार आहे. पण थोडा उशीर होईल. कदाचित चौधरी साहेबांचं मार्गदर्शन होईपर्यंत कदाचित येतील. ते आल्यानंतर तुम्हाला विस्तृतपणे सांगतील. परंतु त्यांना उशीर झाल्या कारणाने मी आयत्या वेळी आलो आणि माझे 2 शब्द तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.